खरोखरच भारतीय जनता पार्टी यांचं सरकार आल्याच्या नंतर 500 वर्षानंतर राम मंदिर उभारलं नाही का? कारण पाषाण नव्हे श्रद्धेचं ते रूप आहे राम मंदिर. पाषाण नव्हे श्रद्धेचं ते रूप आहे राम मंदिर. म्हणजे हिंदूंचं स्वप्न साकारलेलं स्वरूप आहे. हिंदूंचं स्वप्न साकारलेलं स्वरूप आहे नाही का? खरोखरच या ठिकाणी अतिशय सुंदर असं भक्तिमय असं वातावरण आहे. आज आमचे पवन साहेब आज या ठिकाणी आमचे पवन दादा यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. मंडळाच्या वतीने स्वीकारतोय. धन्यवाद पवन साहेब. आणि खरोखरच पवन साहेबांसारखी माणसं आज या जगामध्ये आहेत. मी नेहमी सांगत असतो की माणूस प्रत्येक घराघरामध्ये जन्माला येतो. माणूस हा प्रत्येक घराघरामध्ये जन्माला येतो, परंतु माणुसकी ही ठराविक ठिकाणी जन्माला येते नाही का? माणूस हा प्रत्येक घराघरामध्ये जन्माला येतो, परंतु माणुसकी ही ठराविक ठिकाणी जन्माला येते. आणि ज्या ठिकाणी माणुसकी जन्माला येते त्या ठिकाणी परमेश्वराचं वास्तव्य असतं. त्या ठिकाणी परमेश्वराचं वास्तव्य असतं. आणि आज या पवन साहेबांच्या रूपानं खरोखरच या ठिकाणी जणू काही देवच आला की काय. कारण त्यांचं हे कार्य पाहून, समाजकार्य पाहून किंवा त्यांचं हे जनसेवेचं कार्य पाहून अतिशय कौतुक वाटतं. आणि ह्यांच्या साहेबांसाठी मी नक्कीच एक गोष्ट नक्कीच म्हणेन. कारण ज्याच्या कर्तृत्वानं हात आभाळाला फिरतात, ज्याच्या कर्तृत्वानं हात आभाळाला भिडतात तो माणूस यशस्वी होतो. ज्याच्या कर्तृत्वानं हात आभाळाला भिडतात तो माणूस यशस्वी होतो. पण आभाळाला लागून सुद्धा ज्याचे पाय जमिनीवर असतात तोच खरोखर मोठा माणूस असतो. आणि असं व्यक्तिमत्व असणारे आमचे पवन पाटील साहेब आणि ताई ज्योती पाटील साहेब यांच्यासाठी जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे. जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे. धन्यवाद साहेब. या ठिकाणी रूपाचा अभंग सादर करतो. बुवांचा आणि माझा नेहमीचा भांडण आहे. सांगत होतो आज मी जॅकेट घालून निघलोय. हा भारी दिसत. मागा काय सांगता केस म्हणता काळे हो 80 म्हणजे 1980 आणि मी 81. एका वर्षात मी लहान. 80 मगाशी 80 बोलले म्हणजे मी मोठा आहे. अरे मी मोठा म्हणजे माझे पिकणारच हो. पण हा 82चा असून सुद्धा माझ्यापेक्षा लहान असून सुद्धा याचे पिकले. पण एक तरी केस काळो दिसता काय बघा. एक तरी केस सफेद दिसता काय बघा. 15 दिवसांनी डांबरीकरण करता येऊ माणूस. 15 दिवसांनी. असू दे जॅकेट भारी दिसता बुवा तुमका. पहिल्यांदाच घातलाच तुम्ही. पण घामाघूम घालो माणूस हरकत नाही बुवा. खरोखरच सुंदर अशी सुरुवात. आणि आज हे भक्तिमय असं वातावरण या ठिकाणी. कारण आज हिंदू धर्मात म्हटल्याच्या नंतर छत्रपती शिवाजी महाराज नसते तर आज तुम्ही आणि आम्ही काहीतरी वेगळं या ठिकाणी करताना दिसलो असतो नाही का? कारण आज ही आमची हिंदू धर्माची जी भजन परंपरा आहे, जी कीर्तन परंपरा आहे, जे तुम्ही आणि आम्ही आज हे रामनवमी साजरी करतोय ते फक्त आणि फक्त छत्रपती शिवाजी महाराज म्हणून काय म्हणतोय. ध्येय गाठण्यासाठी जिद्द हवी. ध्येय गाठण्यासाठी जिद्द हवी. जिद्द येण्यासाठी स्फुरण हवं. स्फुरण चढण्यासाठी आदर्श हवा. आदर्शासाठी नेतृत्व हवं. कर्तृत्वासाठी पराक्रम हवा. पराक्रमासाठी देशभक्ती हवी. देशभक्तीसाठी स्वाभिमान अभिमान हवा. अभिमानासाठी स्वाभिमान हवा. परंपरा हवी. संस्कृती हवी. आणि मराठी माणसाला या सगळ्या गोष्टी एकाच माणसामध्ये अनुभवायला मिळतात. त्या म्हणजे राजे शिवछत्रपती. राजे शिवछत्रपती. राजे शिवछत्रपती नाही का? छत्रपती शिवाजी महाराज नसते तर आमच्या मंदिरांना कळस नसता. छत्रपती शिवाजी महाराज नसते तर आमच्या अंगणात तुळस नसती नाही का? ओ छत्रपती शहाजी महाराजांनी आम्हाला त्याग कसा करायचा शिकवलं. छत्रपती शहाजी महाराजांनी आम्हाला त्याग कसा करायचा शिकवलं. छत्रपती शिवाजी महाराजांनी आम्हाला कसं जगावं हे शिकवलं. आणि छत्रपती संभाजी महाराजांनी आम्हाला कसं मरावं हे शिकवलं. आम्हाला कसं मरावं हे शिकवलं नाही का? आणि म्हणून छावा पिक्चर
तुम्ही सगळ्यांनी पाहिलाच असेल. आमच्या राजाने काय काय सोसलं हे फक्त आणि फक्त मराठी माणसांसाठी, हे आपण विसरायला नको. हरकत नाही, रूपाचा अभंग आहे. थोडीशी लेवल द्या. अनिल गुरव यांच्याकडून देखील 101 रुपयाचं बहुमूल्याचं पारितोषिक आलेलं मंडळाच्या वतीने स्वीकारतो. पेटी कमी करा आणि माझी लेवल वाढवा फक्त. आणि तबला मॉनिटरला द्या. या ठिकाणी बऱ्याचशा स्त्रियांची उपस्थिती जास्त आहे. एकदा जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी. कारण आजकाल आमच्या भजनामध्ये स्त्रियांची उपस्थिती काही ठिकाणी फार कमी दिसते, नाही का? कारण त्याला कारणीभूत देखील आम्हीच आहोत. आम्ही म्हणतोय, आम्ही तसं करत नसलो तरी सुद्धा आम्ही म्हणतोय, कारण सगळे आमचे शेतकर भाऊ आम्ही बरीच वर्ष भजनं करतोय. जेव्हा आयोजकांचा फोन आला आणि म्हणाले की आम्हाला या ठिकाणी भांडणं नकोय, आम्हाला भजनं हवी, तर अतिशय सुंदर अशी जोडी त्यांनी या ठिकाणी निवडली. थोडासा तुझे रूप गोड तुझे नाम, गोड तुझे रूप गोड तुझे नाम, गोड तुझे रूप गोड तुझे नाम. अतिशय सुंदर राग आहे. या रागामध्ये आणखीन एक गाणं आहे. गोवांची आणि माझी रोज 12 जरी होत असल्या तरी आम्ही या भजन क्षेत्रामध्ये एक चांगले आम्ही मित्र आहोत. गोवांसाठी गाणं आहे या रागातीलच. दुखाडवा येला उंबऱ्यासारखा, दुखाडवा येला उंबऱ्यासारखा, मित्र बनगामध्ये गरबासा, मित्र बनगामध्ये गरबासा, मित्र बनगामध्ये गरबासा. वाट चुकणारी नाही जीवनभर तुझी, 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 वाट चुकणारी नाही जीवनभर तुझी. एक तू प्रकल, एक तू प्रकल आरशा सारखा, मित्र बनवामध्ये गरबासारखा, मित्र बनवामध्ये गरबासारखा. या कवितेमध्ये शेवटची ज्या कवीने ओळ लिहिली आहे ती अतिशय सुंदर आहे, जी मला मनाला भावते. जाळताना मला जाळताना माझा देह असा ठेवा. कसा? जाळताना मला देह ठेवा असा, 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 जाळताना मला देह ठेवा असा. हात खानावरी, हात खानावरी टाकला सारखा,
रूपाचा अभंग आहे. ठीक आहे, थोडस परत करतो. देखोनिया तुझा रूपाचा आकार, 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 देखोनिया तुझा बकटी करा, बकटी करा, बकटी करा, बकटी करा, बकटी करा ते बोलिया, देखोनिया तेने माझा चित्ते झाले समाधान, तेने माझा चित्ते झाले समाधान, तेने माझा चित्ते झाले समाधान, तेने माझा चित्ते झाले समाधान. वाटते चरणा ना सोडावे, वाटते चरणा ना सोडावे, बकटी करा, बकटी करा, बकटी करा, बकटी करा, बकटी करा के बोलिया, देखोनिया तुझा रूपाचा आकार, देखोनिया तुझा मुखी नाम गातो वाजवी तोटाई, मुखी नाम गातो वाजवी तोटाई, मुखी नाम गातो वाजवी तोटाई, एक राधा एक मीरा दोनों श्याम को चाहा, अंतर क्या दोनों चाहन बोलो प्रेम दीवानी, घर दीवानी तो प्रेम दीवानी, घर दीवानी प्रेम दीवानी. मुखी नाम गातो मुखी नाम गातो वाजवी तोटाई, नाचत राहुली राहुली प्रेम सुख, नाचत नाचत राहुली प्रेम सुख, बकटी करा
उभा कधी करा उभा कधी करा उभा कधी करा उभा कधी करा देवनिया तुझा तुका म्हणे मजा तुझा नावा पुढे तुझा नावा पुढे तुका म्हणे मजा तुझा नावा पुढे तुझा नावा पुढे मजा तुका म्हणे मजा हा सगम तुका म्हणे मजा तुझा नावा पुढे तुझा नावा पुढे तुझे हे बापुढे सखळ सखळा 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 उभा कधी करा 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 देवनिया देखनिया तुझा रूपाचा देखनिया तुझा रूपाचा